ओके. आपण आज गेन रेशो कॅल्क्युलेट कसं करायचं ते बघणार आहे. विच ॲट्रिब्यूट वुड यू चूज टू स्प्लिट द फॉलोइंग डेटासेट इन टू द डिसिजन ट्री बेस्ड ऑन द गेन रेशो. आपल्याला गेन रेशो काढायचा आहे. सो इथे आपल्याला हे गिवन न्यूमरिकल आहे. त्याच्यामध्ये जेंडर आणि मार्क्स असे 2 कॉलम दिसत आहेत. ठीक आहे. सो टू कॅल्क्युलेट द गेन रेशो वी नीड टू नो द फॉर्म्युला. The formula for gain ratio is information gain divided by split info. ठीक आहे. सो स्टार्टिंगला तुम्हाला इन्फॉर्मेशन गेन काढावे लागेल, देन स्प्लिट इन्फो. हे जर दोन तुम्ही काढले प्रत्येक कॉलमचे, देन तुम्हाला गेन रेशो त्या पर्टिक्युलर कॉलमचा काढता येईल. ठीक आहे. तर या 2 कॉलममध्ये पॅरेंट इज द जेंडर. ठीक आहे. सो यामध्ये पॅरेंट हा जेंडर आहे. जेंडर हा 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेला आहे, गर्ल्स अँड बॉयज. आता इथे फक्त मार्क्स कॅटेगरी दिलेली आहे. मार्क्सला कसं डिवाइड केलेलं आहे अजून सांगितलेलं नाही. तर आपण या मार्क्सला 2 कॅटेगरीमध्ये असं डिवाइड करू शकतो, अबव 50 अँड बिलो 50. त्या मार्क्स जर बघितले तर. ओके. सो आपल्याला कसं करणार आहे स्टार्टिंगपासून. सो गेन रेशो काढायचा आहे. सो फॉर्म्युला माहिती आहे, इन्फॉर्मेशन गेन डिवायडेड बाय स्प्लिट इन्फो. सो स्टार्टिंगला आपल्याला काय काढायचं आहे, इन्फॉर्मेशन गेन. कोणत्या कॉलमचा? या फर्स्ट जेंडर कॉलमचा. इन्फॉर्मेशन गेनचा फॉर्म्युला काय आहे? पॅरेंट एंट्रोपी मायनस चाइल्ड एंट्रोपी. राईट. हे तर आपल्याला काढायचं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल की जेंडरचा फ्लो बघायचा आहे. आपल्याला जेंडर काय आहे, जेंडर फर्स्ट कॉलमवरती वर्क करताना की जेंडरमध्ये 2 कॅटेगरी येत आहे, बॉईज अँड गर्ल्स. त्यामध्ये आपल्याला कळतं आहे की 6 बॉईज आहेत आउट ऑफ 11 अँड 5 बॉईज आहे आउट ऑफ 11. ठीक आहे. सो आपल्याला हे डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. देन त्याची तुम्ही काय काढणार आहे, प्रोबॅबिलिटी. का काढायचं आहे? कारण की आपल्याला एंट्रॉपी काढायची आहे. एंट्रॉपी का काढतोय? कारण की आपल्याला इन्फॉर्मेशन गेन काढायचं आहे. ठीक आहे. सो probability of boys is 6 by 11, probability of girls is 5 by 11. ठीक है. Then what is the formula for entropy? Entropy of gender is equal to minus summation of I is equal to 1 to n, where probability of x log to the base 2 probability of x. हा काय आहे? एंट्रोपीचा फॉर्म्युला आहे. मायनस इन ब्रॅकेट 6 बाय 11 लॉग टू द बेस 2 6 बाय 11. हे काय आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ बॉईज घेतली आपण, त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करतोय. प्लस 5 बाय 11 लॉग टू द बेस 2 5 बाय 11. या दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला एंट्रोपी ऑफ जेंडर मिळते. ठीक आहे. सो मायनस यांचा आन्सरवर आला आहे -0.48 -0.52. सो मायनस मायनस गेट प्लस. सो एंट्रोपी फॉर जेंडर इज 1. So gender is the parent node. We can say that entropy of parent node is equal to 1. सो आता आपल्याला काय करायचं आहे, याला जेंडरला स्प्लिट केलेलं आहे आपण. आफ्टर स्प्लिटमध्ये आपण फक्त चाइल्ड, जसं की फक्त बॉईजची एंट्रोपी, देन गर्ल्सची एंट्रोपी, देन वेट चाइल्ड एंट्रोपी काढणार आहे. ठीक आहे. सो फक्त बॉईजची एंट्रोपी काढणार म्हणजे काय, -6/6 म्हणजे नंबर ऑफ बॉईज आउट ऑफ बॉईज. 6 बॉय 6 लॉग टू द बेस 2 6/6 म्हणजे 6 बॉईज आहेत आउट ऑफ 6. ठीक आहे. सो एंट्रोपी ऑफ बॉईज इज 0. एंट्रोपी ऑफ गर्ल्स 5 गर्ल्स आउट ऑफ 5 गर्ल्स. राईट. 5 गर्ल्समधून 5. फक्त जर आपण एंट्रोपी ऑफ गर्ल्स अँड एंट्रोपी ऑफ बॉईज काढली तर. सो चाइल्ड एंट्रोपी 5/5 लॉग टू द बेस 2 5/5. सो आन्सरवर इज 0. ठीक आहे. सो हे झाले चाइल्ड एंट्रोपी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, वेट चाइल्ड एंट्रोपी. वेट चाइल्ड एंट्रोपी काढायची असेल तर ही एंट्रोपी काढली आहे, त्याच्यासोबत तुम्हाला प्रोबॅबिलिटी मल्टिप्लाइड करावी लागेल. सो प्रोबॅबिलिटी ऑफ बॉईज मल्टिप्लाइड बाय एंट्रोपी ऑफ बॉईज प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ गर्ल्स मल्टिप्लाइड बाय एंट्रोपी ऑफ चाइल्ड. 6 बाय 11 प्रोबॅबिलिटी ऑफ बॉईज कशी काढली, 6 बाय 11 वी नो द प्रोबॅबिलिटी ऑफ बॉईज. राईट. सो 6 बाय म्हणजे ओव्हरऑलमध्ये बॉईज किती आहे, 11 पैकी 6 आहे. मल्टिप्लाइड बाय एंट्रोपी ऑफ बॉईज, फक्त बॉईजमधून बॉईज इज 0. प्लस probability of girls is 5 by 11 multiplied by 0. ठीक है. So overall answer is 0. Everything is multiplied by 0 is 0. So what is the formula for IG? We have parent entropy and as well as we have the child entropy. So 1 minus 0. Parent entropy is 1. ठीक है. Entropy of gender we calculated, that is 1 minus entropy of child. ठीक है. Wait, child entropy is 0. So 1 minus 0 is 1. So information gain of gender is 1. Now we get the information gain. आता आपल्याला काय करायचं आहे, स्प्लिट इन्फो. का काढायचं आहे, कारण की गेन रेशोचा फॉर्म्युलाच तसा आहे. काय गेन रेशोचा फॉर्म्युला, इन्फॉर्मेशन गेन डिवायडेड बाय स्प्लिट इन्फो. सो स्प्लिट इन्फो म्हणजे काय, एक प्रकारे एंट्रोपीचा सेम फॉर्म्युला, बस फक्त आपल्याला त्याला स्प्लिट वेगवेगळा प्रत्येक कॉलमचा काढावं लागेल. ठीक आहे. सो आता जेंडरचा जर स्प्लिट इन्फो म्हणजे स्प्लिटिंग करायचं इन शॉर्ट तुम्हाला. सो जेंडरमध्ये कोणते कॅन्डिडेट
कॅटेगरीज येत आहेत, गर्ल्स अँड बॉईज. म्हणजे हे 2 कॅटेगरीज आहेत. मग ते 2ला आपण काय करतोय इथे यूज करतोय स्प्लिट इन्फो मध्ये. ठीक आहे. सो स्प्लिट इन्फो मध्ये जेंडर इज मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बॉईज अँड प्रोबॅबिलिटी ऑफ गर्ल्स. सेम एंट्रोपीच्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करतोय. सो मायनस 6/11 log to the base 2 6/11 plus 5/11 log to the base 2 5/11. The entropy's formula is same like the split info's formula. Is equal to minus minus get plus. You will get the answer is 1. Split info of gender is 1. So what is the formula for gain ratio? Gain ratio of gender. आपण एकाच कॉलम वरती वर्क करतोय जेंडरच्या. That's why gain ratio of only gender is equal to information gain of gender divided by split info of gender. 1/1 1. So gain ratio of gender is 1. हे कशाचं झालं फक्त या जेंडरच्या कॉलमचं गिवन मधल्या. सेम आता सेम तुम्हाला कशावरती वर्क करायचं आहे, मार्क्सच्या कॉलमवरती. आता जेंडरला तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलं गर्ल्स अँड बॉईजच्या कॅटेगरीमध्ये. आता मार्क्सला आपण काय करणार आहे, अबव 50 अँड बिलो 50च्या कॅटेगरीमध्ये डिवाइड करणार. म्हणजे त्याचे 2 पार्ट येणार. म्हणजे मार्क्सचे चाइल्ड कोणते येणार, अबव 50 अँड बिलो 50. आणि ते अबव 50 मध्ये आणि बिलो 50 मध्ये कोणत्या मार्क्सला कोणते बॉईज आहे गर्ल्स आहे हे आपण बघूया. सो वर्क ऑन द नेक्स्ट कॉलम दॅट इज मार्क्स. ओके. सो मार्क्सचा कॉलम आहे. सो मार्क्समध्ये पण एंट्री 11च राहणार आहे. त्याला 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं आहे, दॅट इज अबव 50 अँड बिलो 50. आपल्याला कळालं की अबव 50 मध्ये 4 कॅन्डिडेट आहेत आणि बिलो 50 मध्ये 7 आहेत. पण अबव 50 मध्ये 4 हे सगळे बॉईज किंवा गर्ल्स नाही आहे, दोन्ही आहेत. राईट. तर आपल्याला कळालं की 3 बॉईज हे अबव 50 मध्ये आहे आणि एक गर्ल अबव 50 मध्ये. देन बिलो 50 मध्ये 3 बॉईज आहेत आणि बिलो 50 मध्ये 4 गर्ल्स आहेत. सो आपल्याला काय करायचं आहे, याची एंट्रॉपी आणि याची एंट्रॉपी का काढतोय, आपल्याला इन्फॉर्मेशन गेन काढायचं आहे मार्क्सचं. राईट. चाइल्ड एंट्रॉपी लागेल ना. पॅरेंट एंट्रॉपी आपण काढलेली आहे, पॅरेंट एकच असतो. राईट. सो पॅरेंट एंट्रॉपी ऑफ जेंडर इज निघालेला आहे 1. अँड what we need to calculate the entropy for the child node. ठीक आहे. सो अबव 50चे जर तुम्ही पाहिलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ अबव 50 मध्ये बॉईजची जर फक्त अबव 50ची प्रोबॅबिलिटी पाहिली तर 4/11 इट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ अबव 50. बिलो 50ची प्रोबॅबिलिटी पाहिली तर 7/11. ठीक आहे. सो आता इथे अबव 50 मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ बॉईज बघतोय. सो 3/4 इट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ बॉईज इंक्लुडिंग गर्ल्सची काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ गर्ल इज 1/4. हे कशाचे झाले, अबव 50 मधले कॅटेगरीचे. ठीक आहे. देन बिलो 50 काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ बॉईज त्याच्यामध्ये 3/7 लॉ 3/7 it is the probability of boys and 4/7 it is the probability of girls in the below 50 category. Now we have to calculate the entropy of above 50. So entropy of above 50 is कशी काढणार, 3/4 log to the base 2 3/4 plus 1/4 log to the base 2 1/4. ठीक आहे. या दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर तुम्हाला काय मिळेल, अबव 50 ची एंट्रॉपी. यू विल गेट द आन्सर वर 0.81. ठीक आहे. So entropy of above 50 is 0.81. So entropy of below 50 is again 3/7 log to the base 2 3/7 plus 4/7 log to the base 2 4/7. या दोघांचं कॉम्बिनेशन करून you will get the entropy of below 50. मायनस साइन बघा, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुटअप करतोय एंट्रॉपीच्या. सो एंट्रॉपी ऑफ बिलो 50 इज 0.98. नाव आता आपल्याला काय करायचं आहे, वेट चाइल्ड एंट्रॉपी. हे झाले चाइल्ड एंट्रॉपी. आता वेट चाइल्ड एंट्रॉपी म्हणजे त्या एंट्रॉपीला प्रोबॅबिलिटीने मल्टिप्लाय करायचं. आता एंट्रॉपी ऑफ जर अबव 50 असेल तर एंट्रॉपी त्याला प्रोबॅबिलिटी ऑफ अबव 50 मल्टिप्लाइड करणार. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ अबव 50ची काय आहे, प्रोबॅबिलिटी 4/11 मल्टिप्लाइड बाय एंट्रॉपी ऑफ अबव 50 आताच काढली 0.81 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बिलो 50 इज 7/11 मल्टिप्लाइड बाय एंट्रोपी ऑफ बिलो 50 आता काढली आपण 0.98. सो आपल्याला काय म्हटलं, 0.91. इट इज द वेट चाइल्ड एंट्रोपी. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर IG? IG इज इक्वल टू पॅरेंट मायनस चाइल्ड एंट्रोपी. पॅरेंट एंट्रोपी आपण जेंडरचा काढलेला आहे, पॅरेंट एकच असतो. राईट. सो 1 मायनस 0.91 चाइल्ड एंट्रोपी जी काढली ती घेतली आहे. सो नाउ what is the information gain of marks is 1 minus 0.91, that is 0.019.
आता इन्फॉर्मेशन गेन काढलंय, आता आपल्याला काय राहिलंय काढायचं, स्प्लिट इन्फो. स्प्लिट इन्फो काढतोय आता आपण, कारण की आपल्याला काय काढायचं आहे, मार्क्सचा गेन रेशो, राईट. सो गेन रेशोचा फॉर्म्युला काय, इन्फॉर्मेशन गेन ऑफ मार्क्स डिवायडेड बाय स्प्लिट इन्फो ऑफ मार्क्स. सो इन्फॉर्मेशन गेन आहे, स्प्लिट इन्फो नाही आहे. तो स्प्लिट इन्फो ऑफ मार्क्स म्हणजे काय एक प्रकारे, की तुम्हाला स्प्लिट इन्फोमध्ये मार्क्सचे जे दोन कॅटेगरीज आहेत त्या कोणत्या आहेत, अबव 50 अँड बिलो 50, त्यांची प्रोबॅबिलिटी यूज करून तुम्ही हे काढू शकतात, राईट. सो मायनस 4/11, व्हॉट इज दॅट, दॅट इज द अबव 50 ची प्रोबॅबिलिटी लॉग टू द बेस 2 4/11. सेम एंट्रोपीचा फॉर्म्युला यूज करतोय, फक्त याला स्प्लिटिंग यूज करतोय. दोन स्प्लिटच्या टर्ममुळे, अबव 50 अँड बिलो 50च्या टर्ममुळे आपला मार्क्सची कॅटेगरी बनली आहे, राईट. फ्लो चार्ट पण बघून घ्या, किंवा हे दोन कॅन्डिडेट हे चाइल्ड आहेत, या दोघांमुळेच हे दोन स्प्लिट झालेले आहेत, राईट. हा एक पार्ट आणि हा एक पार्ट, ठीक आहे. या दोघांच्या पार्टमुळे हे मार्क्स कॅटेगरी बनलेली आहे, राईट. मार्क्समध्ये हे दोन कॅटेगरी होत्या, ठीक आहे. सो या दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर स्प्लिट इन्फो आपलं काढता येईल, राईट. सो 4/11 log to the base 2 4/11 plus 7/11 log to the base 2 7/11. You will get the answer by 0.94. Okay, so split info of marks is 0.94. Now calculate the gain ratio of marks. We know the formula. Just put the values of information gain and split info. So 0.09 divided by 0.94, you will get the answer as something like 0.1. So gain ratio of marks is 0.1. सो अशा प्रकारे तुम्ही हे गेन रेशो कॅल्क्युलेट करणार, ठीक आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन गेन कसा काढायचा बघितला होता. इन्फॉर्मेशन गेन पर्यंत ओव्हरऑलमध्ये प्रोसिजर सेम आहे, फक्त याच्यामध्ये दोन एक्स्ट्रा टर्म्स आलेल्या आहेत, जसे की स्प्लिट इन्फो अँड गेन रेशो. आता याच्यामध्ये गेन रेशो काढायचा आहे म्हणून आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागला, आणि स्प्लिट इन्फो एक नवीन टर्म आपण शिकलो, ठीक आहे. थँक्यू.